मिथुन राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुम्हाला एक प्रश्न विचारू. तुमच्या आयुष्यात कधी असा काळ आला आहे का की जेव्हा तुमच्याकडे ज्ञान असतं, अनुभव असतो, योजना तयार असतात, पण योग्य वेळेची वाट पाहावी लागते आणि मग अचानक आयुष्य असं वळण घेतं की त्याच योजना, तेच संपर्क आणि तीच मेहनत यशाची दारं उघडायला लागतात? जर तुमचं उत्तर हो असेल तर जुलै 2026 हा महिना तुमच्यासाठी अगदी असाच असू शकतो. कारण या महिन्यात तुमच्या पत्रिकेत धन, व्यवसाय आणि भाग्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे योग निर्माण होत आहेत. विशेष बाब म्हणजे तुमचे राशीस्वामी बुधदेव 7 जुलै रोजी वक्री अवस्थेत तुमच्या राशीत येत आहेत. धनस्थानातील गुरुदेव अर्थत्रिकोण पूर्ण करत आहे, तर भाग्यस्थानातील राहू अचानक लाभ, नवीन संधीचे दरवाजे उघडू शकतो. हो, काही आव्हानं देखील असतील. व्ययस्थानातील मंगळ अचानक खर्च वाढवू शकतो. शुक्र केतूची युती काही वेळा मनात संभ्रम किंवा नैराश्य निर्माण करू शकते. एक लक्षात ठेवा, जेव्हा बुद्धीला संयमाची साथ मिळते तेव्हा भाग्य साथ द्यायला सुरुवात करतं. मिथुन राशीच्या मित्रांनो, जुलै 2026चा तुमच्यासाठी मंत्र आहे, विचारपूर्वक घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो. नमस्कार, मी ॲस्ट्रो गुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत जुलै 2026 हा महिना मिथुन राशीसाठी कसा असणार आहे. दहन, कुटुंब, करिअर, प्रेम, विवाह, आरोग्य, भाग्य, उपाय, शुभ दिवस आणि या महिन्याचा तुमचा स्कोर, हे सर्व आपण सविस्तर समजून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मिथुन राशी राशीचक्रातली तिसरी रास आहे. बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य, जिज्ञासा, प्रत्येक परिस्थितीत स्वतःला जुळवून घेण्याची क्षमता हे तुमचे नैसर्गिक गुण आहे. तुम्ही त्या व्यक्तीपैकी एक आहात ज्यांच्याकडे प्रत्येक समस्येवर एक नवीन दृष्टिकोन असतो. नवीन गोष्टी शिकणं, लोकांशी जोडणं आणि संधी ओळखणं ही तुमची खासियत आहे. या महिन्यात तुमचे राशीस्वामी बुधदेव स्वतःच्या राशीत येत असल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. रखडलेली कामं पुढे सरकू शकतात. संवाद कौशल्यामुळे अनेक ठिकाणी तुम्हाला मानसन्मान मिळू शकतो. या महिन्याचा तुमचा पॉवर वर्ड आहे संवाद. कारण कधी कधी आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या पैशांची गरज नसते, योग्य शब्दांची गरज असते. लक्षात ठेवा, योग्य वेळी बोललेला एक शब्द बंद दरवाजे उघडू शकतो. मिथुन राशीच्या जातकांनी या महिन्यात विशेषतः 5 चुका टाळायला हव्या. पहिली चूक, घाईघाईत आर्थिक निर्णय घेऊ नका. दुसरी चूक, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. तिसरी चूक, नकारात्मक विचारांना मनावर राज्य करू देऊ नका. चौथी चूक, कुटुंबियांशी संवाद कमी करू नका. आणि 5वी चूक, एकाच वेळी खूप कामं हाती घेऊ नका. कारण लक्षात ठेवा, वेगाने धावणं महत्त्वाचं नसतं, योग्य दिशेने चालणं अधिक महत्त्वाचं असतं. मिथुन राशीच्या दृष्टीने जुलै महिना आर्थिक बाबतीत आशादायक दिसत आहे. धनस्थानातील गुरुदेव तुमच्यासाठी धनलाभाच्या अनेक संधी निर्माण करू शकतात. काही जातकांना अतिरिक्त उत्पन्नाचं स्तोत्र मिळू शकतात. काहींना व्यवसायातून लाभ मिळू शकतो, तर काहींची अडकलेली आर्थिक कामं मार्गी लागू शकतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, धन कमावणं महत्त्वाचं आहेच, पण धन योग्य दिशेने वापरणं त्याहून महत्त्वाचं आहे. कुटुंबियांचं सहकार्य मिळेल. घरातील वातावरण सकारात्मक राहू शकतं. वाणीच्या बाबतीत विशेष काळजी घ्या, कारण गोड शब्द तिथेही मार्ग तयार करतात जिथे कठोर शब्द भिंत उभी करतात. या महिन्यात तुमच्या शब्दांना वजन असेल, म्हणून बोलण्यापूर्वी विचार करा. परिश्रम, पराक्रम आणि प्रवास या दृष्टीने हा महिना मिथुन जातकांसाठी संवाद, लेखन, अध्यापन, सोशल मीडिया, मार्केटिंग, सेल्स आणि कन्सल्टिंग क्षेत्राशी संबंधित व्यक्तींसाठी लाभदायक ठरू शकतो. जर तुमचं काम बोलण्याशी, शिकवण्याशी किंवा लोकांशी जोडण्याशी संबंधित असेल तर नवीन संधी तुमच्यासमोर येऊ शकतात. बुधदेव वक्री असल्यामुळे काही बाबतीत विशेष काळजी घेणं आवश्यक असेल. महत्त्वाचे दस्तावेज नीट वाचा. ईमेल, करार किंवा संदेश पुन्हा तपासा. छोटीशी चूक अनेक वेळा मोठी किंमत मागते. या महिन्यात प्रवासाचेही योग आहेत. काही प्रवास व्यवसायाशी संबंधित असतील, तर काही प्रवास तुम्हाला नवीन अनुभव आणि नवीन दिशा देऊ शकतात. लक्षात ठेवा, प्रत्येक प्रवास फक्त अंतर कमी करत नाही, तर अनुभव वाढवत असतो.
मिथुन राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर कमेंट्समध्ये नक्की लिहा, माझी बुद्धी हीच माझी शक्ती आहे. कारण पुढे मी तुम्हाला सांगणार आहे जुलै 2026मध्ये तुमच्या भाग्याची दारं कशी उघडू शकतात. घर, वास्तू, वाहन आणि मानसिक समाधानाच्या दृष्टीने हा महिना मिश्र पण सकारात्मक राहू शकतो. काही जातक घराची सजावट किंवा बदल करण्याचा विचार करू शकतात. घरात एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या. घरातील मोठी समृद्धी पैसा नसतो तर घरातील प्रेम आणि आपुलकी असते. या महिन्यात शक्य असल्यास आई किंवा आई समान व्यक्तीचा आशीर्वाद घ्या. आईचे आशीर्वाद अनेक वेळा ग्रहांपेक्षाही मोठं संरक्षण कवच ठरतात. विद्यार्थ्यांसाठी हा महिना महत्त्वाचा ठरू शकतो, पण बुधाच्या वक्री प्रभावामुळे लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. मोबाईल, सोशल मीडिया, अनावश्यक चर्चापासून थोडं अंतर ठेवा. लक्षात ठेवा, ज्ञान तेव्हाच शक्ती बनतं जेव्हा त्याला एकाग्रतेची जोड मिळते. प्रेमसंबंधाच्या दृष्टीने या महिन्यात संवाद अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण प्रेम कमी होत नाही, अनेकदा संवाद कमी होतो आणि गैरसमज सुरू होतात. म्हणून आपल्या जोडीदाराशी मनमोकळेपणे बोला. विवाह इच्छुकांसाठी काही चांगले प्रस्ताव येऊ शकतात, पण घाईघाईत निर्णय घेऊ नका. कारण फक्त कुंडली जुळणं पुरेसं नाही, विचार जुळायला हवे. संततीच्या दृष्टीनेही काही जातकांना आनंदाची बातमी मिळू शकते. तुमच्यासाठी एक प्रश्न, या क्षणी तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी ताकद कोणती आहे? तुमची बुद्धी, तुमचं कुटुंब, तुमचे परिश्रम की तुमच्या ईश्वरावरील विश्वास? तुमचं उत्तर कमेंटमध्ये लिहा. मिथुन राशीच्या मित्रांनो, आता बोलूया आरोग्याबद्दल. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना एक महत्त्वाचा संदेश देत आहे. व्यस्त असणं चांगलं असतं, पण निरोगी असणं त्याहून अधिक महत्त्वाचं असतं. तुमच्या पत्रिकेतील व्ययस्थानात मंगळ विराजमान असल्यामुळे काही अचानक खर्च वाढू शकतात. विशेषतः आरोग्य, हॉस्पिटल किंवा प्रवासाशी संबंधित खर्च होण्याची शक्यता आहे. काही जातकांना थकवा, झोपेच्या तक्रारी किंवा मानसिक ताण जाणवू शकतो. म्हणून आपल्या शरीराचे संकेत दुर्लक्षित करू नका. शरीर हे ईश्वराने दिलेलं मंदिर आहे, त्याची काळजी घेणं एक साधना आहे. योग, प्राणायाम, नियमित चालणं तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं. कर्जाच्या बाबतीत गरज आणि इच्छा यातील फरक समजून घेणं आवश्यक आहे. अनावश्यक खर्च किंवा जोखीम टाळा. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काळ आशादायक म्हणता येईल, पण यश त्यांनाच मिळेल जे सातत्य ठेवतील. शत्रुपक्षाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा, काही लढाया ताकदीने जिंकल्या जातात तर काही बुद्धीने. आणि मिथुन राशीची खरी ताकद म्हणजे बुद्धी. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने जुलै 2026 हा महिना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. धनस्थानातील गुरुदेव आणि दशमस्थानातील शनिदेव तुमच्यासाठी प्रगतीचे मजबूत संकेत देत आहेत. हो, संघर्ष असेल, पण त्यातून यश देखील मिळेल. कारण शनिदेव आधी परीक्षा घेतात आणि नंतर योग्य फळ देतात. दशमस्थानातील शनिदेव केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण करत असल्यामुळे मेहनतीचं चीज होऊ शकतं. ज्यांनी दीर्घकाळ मेहनत घेतली आहे त्यांना आता त्याचे परिणाम दिसू शकतात. व्यावसायिक जातकांसाठी काळ विशेष लाभदायक आहे. नवीन ग्राहक, नवीन संपर्क, नवीन कल्पना आणि नवीन संधी तुमच्या दारात येऊ शकतात. विशेषतः अध्यापन, मार्केटिंग, सोशल मीडिया, डिजिटल क्षेत्र, कन्सल्टिंग, लेखन आणि संवाद या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्यांना अधिक लाभ मिळू शकतो. लक्षात ठेवा, व्यवसाय फक्त पैशाने वाढत नाही तर विश्वासाने. मिथुन राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, आपल्या पुराणांमध्ये श्रीकृष्ण आणि उद्धव यांची एक सुंदर कथा सांगितली जाते. उद्धव अत्यंत बुद्धिमान होते. त्यांच्याकडे एक ज्ञान होतं, तर्क होता आणि प्रचंड विद्वत्ता होती. एकदा श्रीकृष्णांनी त्यांना वृंदावनात पाठवलं. तिथे जाऊन उद्धवांनी पाहिलं की गोपींचं प्रेम आणि समर्पण हे कोणत्याही ज्ञानापेक्षा मोठं आहे. तेव्हा त्यांना समजलं, फक्त बुद्धी पुरेशी नसते, बुद्धीला नम्रतेची आणि भावनेची जोड आवश्यक असते. मिथुन राशीच्या मित्रांनो, ही कथा तुमच्यासाठी एक संदेश घेऊन आली आहे. या महिन्यात तुमची बुद्धी तुमची सगळ्यात मोठी ताकद असेल, पण जर त्याला संयम आणि नम्रतेची जोड मिळाली तर यश अधिक मोठं होऊ शकतं. रोजचं राशी भविष्य आता ॲपवर.
ॲस्ट्रो ज्योतिश्री ॲप डाउनलोड करा, राशी निवडा आणि दैनिक साप्ताहिक राशी भविष्य रोज वाचा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे. शुभम भवतु. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने हा महिना समाधान देणारा ठरू शकतो. जुन्या मित्रमंडळीसोबत संवाद वाढू शकतो. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नियमित तपासणी आणि औषधांच्या वेळा पाळा. लक्षात ठेवा, अनुभव हा असा दीप आहे जो जीवनातील अंधारात मार्ग दाखवतो. हाच तुमच्यासाठी या महिन्याचा मंत्र आहे. प्रिय भगिनींनो, तुम्ही अनेक वेळा संपूर्ण कुटुंबाची काळजी घेता, सर्वांच्या आनंदाचा विचार करता, पण अनेकदा स्वतःसाठी वेळ काढायला विसरता. या महिन्यात शुक्र आणि केतूची युती काही वेळा भावनिक चढउतार निर्माण करू शकते. कधीकधी कारण नसताना मन उदास वाटू शकतं. पण लक्षात ठेवा, आभाळ कितीही ढगांनी भरलं तरी सूर्य चमकणं थांबवत नाही. तुमच्यातील सर्जनशीलता या महिन्यात तुमची सगळ्यात मोठी ताकद ठरेल. तुम्ही कला, लेखन, संगीत, डिझाईन किंवा कोणत्याही सर्जनशील क्षेत्राशी संबंधित असाल तर तुमच्या प्रतिभेला संधी द्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःवर प्रेम करणं हा स्वार्थ नसून आत्मसन्मान असतो. आता आपण त्या विभागाकडे येत आहोत ज्याची प्रत्येकजण वाट पाहत असतो. भाग्य आणि शुभ संकेत. मिथुन राशीच्या मित्रांनो, या महिन्यात भाग्य तुमच्या बाजूने उभं असल्याचं दिसत आहे. भाग्यस्थानातील राहू अचानक संधी निर्माण करू शकतो. नवीन ओळखी, नवीन दिशा किंवा अनपेक्षित लाभ तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. काही जातकांना परदेशाशी संबंधित संधी मिळू शकतात. काहींना दूरस्थ क्षेत्रातून लाभ होऊ शकतो. लक्षात ठेवा, भाग्य अचानक बदलत नाही, पण योग्य वेळी संधी नक्कीच येतं. या महिन्याचा हिरो प्लॅनेट आहे गुरुदेव, कारण धनस्थानातील गुरुदेव तुमच्यासाठी आर्थिक वाढ, व्यवसाय आणि स्थैर्याचे योग निर्माण करत आहेत. मिथुन राशीच्या मित्रांनो, या महिन्यात सगळ्यात मोठा संदेश आहे. बुद्धीचा योग्य उपयोग करणं म्हणजेच खरं भाग्य निर्माण करणं. ईश्वर प्रत्येकाला बुद्धी देतो, पण त्या बुद्धीचा योग्य वेळी योग्य ठिकाणी उपयोग करणारे लोक पुढे जातात. या महिन्यात घाई करू नका. विचार करा, समजून घ्या, मग निर्णय घ्या. कारण जुलै 2026मध्ये तुमचे विचार तुमची दिशा ठरवतील आणि तुमची दिशा तुमचं भविष्य घडवेल. मिथुन राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, आता आपण त्या विभागाकडे येत आहोत ज्याची प्रत्येकजण वाट पाहत असतो. तो म्हणजे लाभ आणि इच्छापूर्ती. या महिन्यात तुमच्या भाग्यस्थानात राहू विराजमान आहे. राहू हा असा ग्रह आहे जो अनेक वेळा अनपेक्षित मार्गाने लाभ देतो. एखादी गोष्ट तुम्ही ज्या मार्गाने मिळेल अशी अपेक्षा करत असाल, ती कदाचित त्याच मार्गाने मिळणार नाही, पण ईश्वर तुमच्यासाठी दुसरा मार्ग उघडू शकतो. या महिन्यात एखादी जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते. अडकलेली कामं पुढे सरकतील. एखादा महत्त्वाचा संपर्क उपयोगी पडू शकतो. नवीन ओळखी भविष्यात लाभदायक ठरतील. लक्षात ठेवा, ईश्वर जेव्हा देतो तेव्हा तो अनेकदा आपल्या कल्पनेपेक्षा वेगळ्या मार्गाने देतो. या काळात आलेला प्रत्येक संधीला गांभीर्याने घ्या, कारण कधीकधी आयुष्यातील सगळ्यात मोठा बदल अचानक सुरू होतो. व्यय आणि परदेश गमनाच्या दृष्टीने व्ययस्थानातील मंगळ काही अचानक खर्च सूचित करीत आहे. आरोग्य, प्रवास, घरगुती गरजा किंवा अनपेक्षित कारणांसाठी खर्च वाढू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक खर्च नुकसान नसतो. काही खर्च हे भविष्याची गुंतवणूक असतात. परदेशाशी संबंधित कामं, विसा, शिक्षण आणि नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या जातकांसाठी ग्रहस्थिती सकारात्मक संकेत देत आहे. हो, काही गोष्टींना वेळ लागू शकतो, पण प्रयत्न सुरू ठेवा, कारण योग्य वेळ आल्यावर बंद दरवाजेसुद्धा उघडतात. तुमच्यासाठी एक प्रश्न, जुलै 2026 संपेपर्यंत तुम्ही कोणता संकल्प पूर्ण करणार आहात? तुमचं उत्तर कमेंटमध्ये लिहा. आता समजून घेऊया जुलै 2026मधील तुमचा स्कोर. पैशांच्या दृष्टीने 10 पैकी 9, प्रेमाच्या दृष्टीने 10 पैकी 7, करिअर 10 पैकी 9, आरोग्य 10 पैकी 7, कुटुंब 10 पैकी 8, भाग्याच्या दृष्टीने 10 पैकी 9. एकूण विचार केला असता जुलै 2026 महिना मिथुन राशीसाठी प्रगती, संधी आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरू शकतो. शुभ आणि सावध राहण्याचे दिवस.
या महिन्यातील 5, 14 आणि 23 जुलै हे तुमच्यासाठी शुभ म्हणता येतील. या दिवसांमध्ये महत्त्वाचे निर्णय, नवीन सुरुवात, आर्थिक व्यवहार, चर्चा किंवा करार याचा तुम्ही विचार करू शकता. तसेच 3, 12 आणि 21 हे दिवस सावध राहण्याचे आहेत. या दिवशी घाईघाईत निर्णय घेऊ नका. अनावश्यक वाद टाळा, खर्चावर नियंत्रण ठेवा, महत्त्वाची कागदपत्र काळजीपूर्वक तपासा. उपायांच्या दृष्टीने मिथुन जातकासाठी सोपे पण प्रभावी उपाय. ओम बूम बुधाय नमहा या मंत्राचा दररोज किंवा प्रत्येक बुधवारी 108 वेळा जप करा. हिरवे मूग दान करा. विद्यार्थ्यांना लेखन साहित्य द्या. गरजू व्यक्तींना हिरव्या भाज्यांचं दान करा. मिथुन राशीसाठी विशेषतः भगवान श्री गणेश आणि भगवान विष्णू यांची उपासना लाभदायक ठरेल. प्रत्येक बुधवारी गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करा. त्याचे सकारात्मक परिणाम जाणवू शकतात. ब्रेसलेटच्या दृष्टीने मिथुन राशीसाठी ट्रिपल मनी ब्रेसलेट लाभदायक आहे. आर्थिक विचारांमध्ये स्थैर्य निर्माण करणं, सकारात्मक ऊर्जा वाढवणं, समृद्धीची भावना बळकट करणं या दृष्टीने ते उपयुक्त ठरेल. जर तुम्हाला हे ब्रेसलेट मागवायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ब्रेसलेटसोबत आम्ही धारण करण्याची शास्त्रोक्त विधी आणि ॲक्टिवेशन कार्ड देखील देत असतो. योग्य विधीने धारण केल्यास त्याचे सकारात्मक परिणाम अधिक चांगल्या प्रकारे अनुभवता येतात. मिथुन राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, एकदा एका गुरूंना विचारण्यात आलं, जीवनातील सगळ्यात मोठी शक्ती कोणती? गुरु हसले आणि म्हणाले, योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय. कारण नदीचं पाणी देखील योग्य दिशेने वाहिलं तर समुद्रापर्यंत पोहोचतं. त्याचप्रमाणे बुद्धी देखील योग्य दिशेने वापरली तर ती भाग्य बदलू शकते. मित्रांनो, जुलै 2026 तुमच्यासाठी अगदी असाच महिना ठरू शकतो. तुमची बुद्धी तुमची ताकद बनेल. तुमचे शब्द तुमचं नवीन संधीचं दार उघडतील आणि तुमचा संयम तुम्हाला योग्य ठिकाणी पोहोचवेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, भाग्य दार उघडू शकतं, पण त्या दारातून चालत जाण्याचं काम तुमच्या कर्माला करावं लागेल. आणि ईश्वराने दिलेली बुद्धी हे वरदान आहे, पण तिचा उपयोग हीच खरी साधना आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून आगामी राशी भविष्य सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी. पुढील राशीच्या भविष्यासह आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.